श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील पौर्णिमा. या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, निवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील पौर्णिमा ही महत्त्वाची मानली जाते. या वर्षीची माघ पौर्णिमा जी आहे तर ती 24 फेब्रुवारीला आलेली आहे. पौर्णिमा ही चंद्राशी संबंधित आहे. चंद्र मन, भावना, शांती, अध्यात्म, विचार आदींचे प्रतिनिधित्व करतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण होतो आणि एक शुभग्रह बनतो. माघ पौर्णिमा जी आहे तर ती आध्यात्मिकदृष्ट्या देखील आणि त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये असा हा एक उपाय करायचा आहे. आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, शत्रुदोष असतील, वाईट बाधा असतील, सर्व नष्ट होतील आणि आपल्या घराची, मुलांची प्रगती होईल आणि 7 जन्मांचं जे दारिद्र्य आहे ते देखील नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, ही जी पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा 23 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. म्हणजे 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 ही पौर्णिमा लागणार आहे आणि ह्या पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती 24 फेब्रुवारी सायंकाळी 5:59 ही समाप्त होणार आहे. म्हणजेच ही पौर्णिमा जी आहे तर ती 24 फेब्रुवारी रोजी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळेच बघा, आपल्याला जी उदय तिथी आहे त्या उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती 24 फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे. ज्या व्यक्तींना या दिवशी व्रत करायचं आहे त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी याचं व्रत धरू शकतो. पौर्णिमे तिथीला पहा, आपण लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करत असतो. प्रत्येक पौर्णिमा ही वेगवेगळ्या महत्त्वानुसार असते आणि माघ पौर्णिमा हिचं महत्त्व इतर पौर्णिमेपेक्षा अधिक मानलं गेलं आहे. आणि पहा, माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांची देखील पूजा केली जाते. चंद्रदेवांना या दिवशी अर्घ्य दिले जाते आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी तुम्हाला जे काही उपाय सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्हाला 24 फेब्रुवारीला करायच्या आहेत. तर या पौर्णिमेला बघा, माघ पौर्णिमा जी आहे हिला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे, परंतु प्रत्येकालाच हे करणं शक्य होत नाही. त्यामुळे पहा, आपल्याला काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत त्याबद्दलच आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, आंघोळीच्या पाण्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल. तर गंगाजल आपल्याला आवर्जून पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल जर नसेल तर तुम्ही थोडंसं गोमित्र टाकलं तरी चालेल, परंतु तुमच्याकडे गंगाजल जर असेल तर तेच टाका. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहेत. तर या दिवशी काळे तिळाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे ही माघ पौर्णिमा आहे तर ह्या दिवशी काळे तीळ दान करण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. ही पौर्णिमा शनिवारी आलेली आहे. मग हा शनिवार जो आहे तो शनिदेवांना, हनुमानांना समर्पित आहे आणि आपले पितृदोष देखील दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ देखील टाकायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. आणि पहा, ही माघ पौर्णिमा जी आहे ह्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि जेवढं पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे तेवढंच आपल्याला पुण्य हे जे वस्तू आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्याने मिळणार आहे. त्यामुळे आपले काही दोष असतील, नकारात्मकता असेल, जे काही आपले संकट अडचणी आपल्यावरती येत असतील त्या सर्व दूर होऊन जातील. त्यामुळे आपल्याला असा हा उपाय आवर्जून करायचा आहे. या दिवशी दीपदान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढं दीपदान या दिवशी आपल्याला करायचं आहे.
आणि पहा, जर तुम्हाला खूप मोठा पितृदोष लागलेला असेल तर तुम्ही काळ्या तिळाचं दान करायचं आहे. तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन, पवित्र गंगेच्या ठिकाणी जाऊन तिथे दोष दूर होण्यासाठी तुम्ही दर्पण देखील करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी खूप साऱ्या शक्ती ह्या भूतलावरती असतात. त्यामुळे आपल्याला असे जे काही उपाय आहेत तर ते जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत, अडचणी लागलेल्या आहेत, त्या सर्व दूर होऊन जातात. आणि यामुळे पहा, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही, आपले घराची प्रगतीच होते. त्यामुळे पहा, असे हे उपाय आपल्याला करायचे आहेत. आता पहा, अंघोळ करताना आपल्याला काय करायचं आहे. अंघोळ करताना ती चुकीच्या पद्धतीने करायची नाही. तर आपल्याला अंघोळ करताना पहिला मग भरून घ्यायचा आहे, तो उजव्या खांद्यावर टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे, डोक्यावरती टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. डायरेक्ट आपल्याला पायावर किंवा डोक्यावर पाणी टाकायचं नाही. आपण जर अंघोळ करताना अशा काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला कोणतेही जे काही उपाय आहेत तर ते अगदी पूर्ण होतात. कधी-कधी सर्वजण म्हणत असतात की आमचे हे उपाय आम्ही एवढे केले, परंतु आम्हाला या उपायाचा फायदाच झाला नाही. याचं कारण असं आहे की आपण अंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने करतो. जर आपण चुकीच्या पद्धतीने अंघोळ नाही केली, अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे जर अंघोळ केली तर आपल्याला त्याचे दोष लागत नाही. त्यामुळे पहा, अशा प्रकारे अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अंघोळ करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला अंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा करायची आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि रात्री चंद्रदेवांना देखील अर्घ्य द्यायचा. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.